नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश पाटील। निलेशजी, मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। डॉक्टर निलेश प्रॅक्टिस करतात छत्रपती संभाजीनगर, इथे ते प्रॅक्टिस करतात। खूप वेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिस आहे। निब्बाना सेंटर असं त्यांचं ते नाव आहे। निब्बाना म्हणजे परमानंद अशा स्वरूपाचा तो अर्थ आहे। मगाशी मी त्यांना विचारत होतो, म्हणजे आजच्या घटकेला पूर्ण जगामध्ये आपण नंबर 1 आहोत डायबिटीस आणि हृदयविकारामध्ये। लाईफ फास्ट होणं हे आजाराचं कारण आहे। म्हणजे आपण जी जीवन पद्धती जी फास्ट केली आहे, हरी वरी आणि करी या 3 गोष्टी याला कारणीभूत आहेत। बरं, आजाराची कारणं कुठे लपलेली आहेत? बहिणाबाई चौधरी जसं म्हणतात की मन जहरी जहरी याचं न्यारे तंतर, अरे इचू साप त्याला उतारे मंतर। शरीर, मन आणि आत्मा आपण जेव्हा डिस्कस करतोय, शरीरासाठी व्यायाम हा करावाच लागेल। महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपण ज्या दिवशी व्यायाम केला नाही त्या दिवशी आपल्या जेवणाचा अधिकार नाही। सर्व आजारांच्या मुळाशी स्ट्रेस आहे आणि स्ट्रेस ज्याला मॅनेज करता आला तो जिंकला या जगातनं। तर या सेंटरमध्ये नेमकं काय चालतं, कशा पद्धतीनं काम होतं हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहे आज। कारण त्यांचा आश्रम आहे आणि आश्रमामध्ये ते पेशंटशी बोलत असतात, खूप वेळ बोलतात असं मला कळलंय। तर ती काय सिस्टीम आहे आपण समजून घेऊया। तर डॉक्टर, तुमचं स्वागत। धन्यवाद। सगळ्यात आधी एक बेसिक मला सांगा, तुमच्या आश्रमामध्ये आश्रम जे सेंटर आहे निब्बाना सेंटरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या आजारांचं निराकरण होतं, कुठले कुठले पेशंट्स तिथे येऊ शकतात? सौमित्र सर, प्रथमतः धन्यवाद, आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। ही जी ट्रीटमेंटची पद्धत आहे, या ट्रीटमेंटच्या पद्धतीला आम्ही निब्बाना जीवन पद्धती किंवा उपचार पद्धती म्हणतो। ज्याही आजारांना वैद्यकीय शास्त्रामध्ये काही पॅथीप्रमाणे असाध्य लेबल लावून टाकलं आहे, ती सर्व आजार जर रुग्णाने चिकाटी पकडली, जिद्द ठेवली तर सर्व आजार बरे होऊ शकतात, असं आम्ही आज निब्बानामध्ये सांगतोय। हे असाध्य आजारामध्ये कुठले कुठले आजार येतात? प्रामुख्याने जो आजार येतो तो मायग्रेन नावाचा आजार। डोकं दुखतं एखाद्या पेशंटचं आणि रिपोर्ट केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल असतात, पण पेशंटचं डोकं दुखतं आणि सर्रासपणे सांगितलं जातं की याला कायमचा इलाज नाही आहे आणि पेशंट एखादी टॅबलेट खात असतो। या आजारामध्ये सौमित्र सर, पेशंट जर उन्हात गेला किंवा काही खाण्यात चुकलं, प्रचंड डोकं दुखतं, तर या निमित्ताने मी सांगू शकतो की मायग्रेन कायमचा बरा होऊ शकतो। हो, बरं। याचे असंख्य पेशंट, याचे अभिप्राय आपल्याला निब्बानात पाहायला मिळू शकतात। दुसरा आजार आपण जो बघतो तो आहे बायपास अँजिओप्लास्टी टाळणं। म्हणजे आजच्या घटकेला पूर्ण जगामध्ये आपण नंबर 1 आहोत डायबिटीस आणि हृदयविकारामध्ये। पूर्ण जगामध्ये? पूर्ण जगामध्ये वी आर नंबर 1। इथे आपण नंबर 1 मारला आहे। आणि अजून पुढची गोष्ट सांगतो, पूर्ण भारतामध्ये पुणे आणि मुंबई नंबर 1 आहे या आजारामध्ये। नंबर 1 इन सेन्स आजार असण्यामध्ये? आजार असण्यामध्ये। याचं कारण डायबिटीस आणि जो आपण हृदयविकार। एक्झॅक्टली। ओहो, बरं। याचं कारण आहे, कारण लाईफ फास्ट होणं हे आजाराचं कारण आहे। म्हणजे आपण जी जीवन पद्धती जी फास्ट केली आहे, हरी वरी आणि करी या 3 गोष्टी याला कारणीभूत आहेत। बरं। आणि कॉमनली जेव्हा पेशंटला बायपास अँजिओप्लास्टी कधी सजेस्ट केल्या जाते, काही खूप कमी पेशंटला छातीत दुखतं आणि ते अँजिओग्राफी करतात, पण कॉमनली पेशंटला पहिला अटॅक येतो, कधी स्ट्रेस टेस्टला पेशंट गेला तर डॉक्टर सांगतात की तुम्हाला इतके टक्के ब्लॉकेजेस आहे आणि ब्लॉकेजेस झाले, ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी त्यांच्या पॅथीप्रमाणे ते उत्तमे असेल अँजिओप्लास्टी आणि बायपास सजेस्ट केल्या जाते। परंतु माझ्याकडे जेव्हा पेशंट अँजिओप्लास्टी करून पुन्हा येतो, पुन्हा तो येतो, आपण फक्त त्या ठिकाणचं ब्लॉकेजेस काढतोय, पण ते ब्लॉक का होतोय हे कोणीच बघत नाही। गटार साफ करतोय, पण ते पाणी का जमा होतं त्या ठिकाणी, त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे आणि ते मूळ कारण शोधून पुन्हा तो आजार व्हायचा नाही आणि तिथं शस्त्रक्रिया न करता तो कायमचा बरा व्हायला पाहिजे। ते आपण काम करतो, शस्त्रक्रिया करत नाही। एक्झॅक्टली। म्हणजे फक्त औषधी आणि उपचारांनी ते पेशंटला बाहेर। डॉक्टर निलेश हे MD आयुर्वेद आहेत आणि खूप वर्ष प्रॅक्टिस करतात ते। तुमच्या आश्रमामधल्या ती ट्रीटमेंटची काय पद्धत आहे मग? सांगतो सर। ते जनरली मी आश्रम का म्हणतोय तर ते त्या सेंटरला आश्रम म्हणतात, म्हणून आश्रम। कोणाला असं वाटू नये की तो काही आश्रम म्हणजे वेगळा कुठला आहे, तर ते त्यांचं सेंटर आहे। येस सर, गेली 25 वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे आणि औरंगाबाद शहरासह जेव्हा मला यश प्राप्त झालं तर मी 15 ठिकाणी ब्रँचेस डेव्हलप केले, पण वयाच्या एका टर्निंग पॉईंटला मला वैराग्य आलं
आणि त्या आयुष्यातला फोलपणा समजला आणि मी संन्यास मार्ग निवडला. संन्यासाला जेव्हा मी गेलो तेव्हा मला माहीत नव्हतं मी पुन्हा परत येईल या जगामध्ये. पण संन्यासाला गेल्यानंतर मला जे काही मिळालं त्याचा फायदा आजारांसाठी मला करून घेता येईल का, म्हणून मी निब्बाणाची स्थापना केली. या निब्बाणामध्ये फक्त आजारच नाही, एखाद्या व्यक्तीला कायमचा आनंदी व्हायचा असेल, यश प्राप्त करायचं असेल तर त्यांच्यासाठीच कोर्सेस आहे. या सर्व पद्धतीचं बेस जो असेल तर निब्बाणा पाथ ऑफ लाईफ नावाची एक शिक्षण पद्धती मी शोधून काढली. जसं आपण एखादा कोर्स, एखादी शिक्षण पद्धती बघतो आपण मार्केटला, निब्बाणा पाथ ऑफ लाईफचा आपण जर शिक्षण पूर्ण केलं तर व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो. आता वाल्या वाल्मिकी आजारात काय गरजेचं आहे, जेव्हा एखादा पेशंट आजारी पडतो, मी जे अभ्यास करतो आहे त्या पाठीमागे त्याचे विचार, त्याचा ॲटिट्यूड आणि त्याचा स्वभाव कारणीभूत आहे. म्हणजे मी गमतीने म्हणतो की आपण सर्व करतो पण व्यायाम करत नाही. आपण जेवणाचे पेशंट कोण होतं, जो पथ्य पाळत नाही, करेक्ट, सकाळी व्यायाम करत नाही, वाटेल तो विचार करतो, स्ट्रेस घेतो आणि नेमकं आजारी पडल्याने डॉक्टर तुमचं हेच बंद करतात, पथ्य पाळा, उद्यापासून स्ट्रेस घेऊ नका, व्यायाम करा, फिरायला जा. म्हणजे ही सवयच आहे. एका लेखकाने या पूर्ण जगाचा जो अभ्यास केला त्याला कळलं की जगातले 95% लोक सामान्य आहेत आणि 5% लोक असामान्य ग्रेट आहेत. आता 100% लोकांना ग्रेट व्हावं असं वाटतं, पण सवयी तुम्हाला सामान्य करून टाकतात. आता त्या सवयी बदलण्याचं काम, त्या सवयींच्या मागे तुमचा स्वभाव असतो. समजा एखाद्या आता आपण बायपास अँजिओप्लास्टीबद्दल बोललो आणि मी पुणे मुंबईचा उल्लेख केला. एखाद्या पेशंटला सौमित्र सर BP होतो आणि त्याला कळतो काही कारण, तो ब्लड प्रेशर झाला की तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर त्याला चेक करतो, काही तपासण्या करतो आणि ब्लड प्रेशरचं औषध लिहून देतो. आपण पेशंटला डॉक्टरला कधी विचारतो का मला BP का झाला, किंवा डॉक्टर तुम्हाला सांगतो का तुम्हालाच BP का झाला, ब्लड प्रेशर झाला, वाढलं, तुम्ही टॅबलेट घेतली. प्रत्येकाला ब्लड प्रेशर असतं. ब्लड प्रेशर वाढलं तर आपण हायपरटेन्शन म्हणतो किंवा हायपोटेन्शन म्हणतो. आता याला आपण थोडं दुसऱ्या उदाहरणाने समजून घेऊ की गॅसवर एक कुकर लावलेला आहे, खालून गॅस सुरू आहे, कुकरमध्ये काय अन्न आहे आणि शिट्टी वाजते. शिट्टी वाजणं म्हणजे आजार. गॅस सुरू आहे आणि ट्रीटमेंटून आपण काय करतो, शिट्टी दाबतोय. मला सांगा, जोपर्यंत गॅस सुरू आहे तोपर्यंत शिट्टी वाजणं थांबेल का? गॅस बंद केला तर गॅस म्हणजे मूळ कारण. मुद्दा माझ्या लक्षात आला. आता मुळाशी जाता. एक्झॅक्टली. आता मी काय करणार, तुम्ही जर बारकाईने पाहिलं, जे प्रेक्षक मला ऐकतायत, ज्यांना कोणाला BP असेल, मी अंदाज करतो त्यांनी फक्त चेक करावं, त्यांना प्रत्येक काम फास्ट आवडतं. जेवताना फास्ट, गाडी चालवताना फास्ट, घाई त्यांची आवडती. घाई इज इक्वल टू ब्लड प्रेशर. आता जोपर्यंत याने किती टॅबलेट खाल्ल्या आणि यांची घाई कमी झाली नाही तर यांना हृदयाचा विकार होणार, ऑलरेडी झालेला आहे. ब्लड प्रेशर हा हृदयाचाच विकार आहे आणि एकदा ब्लड प्रेशर झाला आणि तुमचा स्वभाव नाही बदलला, लाईफस्टाईल नाही बदलली, मी स्वभावाचं सध्या बोलतोय, तुम्हाला उद्या हृदयाचा पुढचा अटॅक येणारच आहे. मग पुन्हा आपण नशिबाला दोष देतो. इथे निब्बाणा वेगळं काम करत आहे. निब्बाणामध्ये जेव्हा रुग्ण प्रवेशित होतो तर आम्ही पेशंटला आमच्यासोबत 10 दिवस 15 दिवस थांबायला सांगतो. तिथे मी एक वातावरण बनवलं आहे. असंही मी निब्बाणाला चिकित्सालय समजत नाही, गुरुकुल समजतो. मी तिथला गुरु आणि हा शिष्य. साधारणपणे 6 महिने वर्षभर एखाद्या पेशंटनी माझ्या सिस्टीम फॉलो केल्या तर तो आजारातून पूर्ण बाहेर निघतो. पण आजारातून फक्त बाहेर निघून फायदा नाही, त्याच्या मनामध्ये आणि आत्म्यापर्यंत बदल व्हायला पाहिजे, त्याच्या हॅबिट्स बदलल्या पाहिजे. मग ते 7 ते 10 दिवस तो जेव्हा माझ्यासोबत थांबतो तर आम्ही त्याला काही दीक्षा देतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, समजा हर्बल टी असेल, सकाळचे प्राणायाम असतील, निब्बाणाचे काही कोचिंग असतात, पंचकर्म असतात. आम्ही निब्बाणामध्ये निब्बाणा डाएट नावाने एक वेगळा प्रकार डेव्हलप केलेला आहे. आपल्या पूर्ण जीवनामध्ये खूप महत्त्वाचा रोल आपण जे खातो त्याच्यावर आहे. आपला बहुतांशी जो डाएट तो ॲसिडिक आहे सौमित्र सर. म्हणजे आपण जो चहा पण पितो हा पूर्ण ॲसिडिक आहे. आणि एका शास्त्रज्ञाने म्हटलं आहे की अनेक आजार ॲसिडिक नेचरमुळे वाढतात. तर असं आयुर्वेद तर खूप डीप आहेच. आहारामध्ये बदल करून, त्याच्या मनामध्ये बदल करून, ही पूर्ण सिस्टीम करून त्याला 10 ते 12 दिवसामध्ये आजाराप्रमाणे आपण त्याच्यावर काम करतो. आणि आमची अपेक्षा असते की आम्ही जी दीक्षा दिली आहे घरी जाऊन पेशंटने त्या गोष्टी कंटिन्यू कराव्या. आणि 24/7 व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही त्याला पूर्ण मॉनिटर करतो. समजा आता मायग्रेनचा तुमच्याकडे पेशंट आला, त्याला पण ती सेम ट्रीटमेंट सेम फक्त आजाराप्रमाणे ट्रीटमेंटचा पॅटर्न बदलतो, त्याची कोचिंग बदलते,
त्याची काउन्सिलिंग बदलते, पण पॅटर्न तोच आहे. पण मग याला जी औषधं उपचार केले जातात हे आयुर्वेदिकच असतात? हां, पूर्ण आयुर्वेदिक. आणि गेल्या 25 वर्षामध्ये हे कॉम्बिनेशन मी शोधून काढलेले आहेत. बरं. विविध, आता इन आयुर्वेदा कसं आहे की औषधं खूप आहेत, परंतु तुम्ही कसे ते वापरतात करेक्ट. ते याचे मी कॉम्बिनेशन करून मायग्रेन बरा होणारे औषध शोधून काढले. आपली स्वतःची औषध निर्मिती आहे, बरं. ती असल्या कारणाने माझा औषधावर तेवढा हँड असतो प्रत्येक वेळेस. बरं. याचं आता एक पेशंट तुमच्याकडे येणार, मग तू 10 दिवस राहणार समजा, तर एका पेशंटची डॉक्टरची फी काय असते एका पेशंटच्या भेटीची? साधारण 500-600 रुपये असते. आता हा 10 दिवसाचा कोर्स असेल तर हे नाही, इकॉनॉमिकली परवडतं का पेशंट? पहिली गोष्ट, ज्या पेशंटला आजार कायमचा बरा होणार नाही असं म्हटलं आहे मायग्रेन, की तुम्हाला मी म्हटलो, आणि तुमचा जर आजार बरा होत असेल आणि व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होत असेल, तिथं पैशाला काहीच किंमत नाही. तर आपण किती पैसे घेऊन फिरलो आणि मार्केटला जो आजार बरा होत नसेल तर पैशाला काय किंमत आहे? अनेक लोक माझ्याकडे येतात. म्हणजे जसं तुम्हाला मी परवा दादासाहेब डी वाय पाटलांचं उदाहरण सांगितलं की स्वतः राज्यपाल आहेत, त्यांची स्वतःची MBBS कॉलेजेस आहेत, एवढी मोठी संस्था आहे, आणि ही हॅड 7 अँजिओप्लास्टी बिफोर मेट मी. दादांच्या 7 वेळेस अँजिओप्लास्टी झाल्या होत्या, 8व्यांदा मी आलो. म्हणजे इथे बघा बरं, पैसा याला काय काहीच किंमत नाही, फक्त बरं होणं महत्त्वाचं. मात्र ज्या किमती आहे त्या सर्वसामान्यांना परवडतील अशा आहे. मात्र ट्रीटमेंट फक्त 10 दिवसाची नाही आहे. 10 दिवस ही प्रारंभिक आहे. मला रुग्णाला कमीत कमी वर्षभराचं कमिटमेंट द्यावं लागतं. कारण जसं आपण एका मुलाला शाळेत टाकतो आणि त्याच्या अनेक गोष्टी बदलतो, अनेक गोष्टी सौमित्र सर, की अनेक डायमेन्शन्स आहेत जिथे पेशंट चुकतोय. लोकांना माहितीच नाही की हे चुकीचं आहे. जसं आता मी बोललो की घाई केल्यामुळे BP होतो, हे किती लोकांना माहिती आहे. आणि जर माहीत झालं तर उद्यापासून घाई करणार नाही. हा व्यक्तिमत्व अचा प्रकार आहे. प्रत्येक ठिकाणी घाई करणं. व्यक्तिमत्वून मधून तो जेव्हा ब मध्ये येईल, म्हणजे तो जेव्हा शांत होईल, तेव्हा त्याला BPची गोळी घ्यायची पण गरज नाही. कारण BPसाठी जे ट्रिगर्स त्याला होत आहेत ते आपोआप त्याचं पूर्ण बरं होईल. मग याला जो व्यक्ती जितक्या फास्ट करेल, साधारणपणे असं मी अभ्यास केला आहे, वर्ष सव्वा वर्षामध्ये आजार कायमचे बरे होतात. कंडिशन, पेशंटचा सपोर्ट, त्याचा विश्वास आणि डॉक्टरचा भेटला पाहिजे. वेळच्या वेळी आम्ही तपासण्या पण करतो. पण आता याच्यामध्ये असाध्य जे आजार असतात त्याच्यामध्ये कॅन्सर सारखा रोग पण आहे. हो, की त्याच्यामध्ये काही अटॅक्स पण आहेत, म्हणजे पॅरालिटिक अटॅक्स झाल्यानंतर तुमची बॉडी, तुमचं चाल बदलते, तुम्ही खूप डिपेंडंट होता. कॅन्सर आणि हे जे अटॅक्स असतात याबद्दल कॅन्सरची तिसरी अवस्था सोडली, दुसऱ्यापर्यंत काही गोष्टी हे केल्या तर सहजपणे आपल्याला बरे होताना दिसतात. पॅरालिसिस त्या माने खूप सहज आहे. मी इथे एक गोष्ट सांगेल तुम्हाला आजारांच्या बाबतीमध्ये, की असं मानलं जातं की एखादा अवयव जर डॅमेज झाला, त्याला डिजनरेशन शब्द वापरतात मॉडर्न सायन्समध्ये. रिजनरेशन हा शब्दच नाही आहे, पण याच्या उलट आयुर्वेदामध्ये आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष आहे. म्हणजे आयुर्वेदाचा अर्धा विषय हा व्यक्तीने आजारी पडू नये यासाठी आहे, आणि अर्धा विषय आजारी पडल्यानंतरचा आहे. तर आपण जे च्यवनप्राशचं उदाहरण घेतो, तर च्यवनप्राश असं म्हणतात की च्यवनप्राश ज्या ऋषींनी बनवलं त्यांचं नाव च्यवन ऋषी, आणि ते त्यावेळेस ते 80 वर्षाचे होते, आणि च्यवनप्राश खाऊन ते तरुण झाले. आणि हे जे रिजनरेशनची प्रोसेस आहे ही आम्ही रोज अनुभवतो. म्हणजे हाडांचे असेल, समजा हाडं झिजले म्हणतो आपण, मणके झिजले, आम्ही त्याला पुन्हा रिजनरेट करतो, बॅक करतो. इन शॉर्ट सर्व आजार रिव्हर्स होऊ शकतात. जसं डीन आर्निशनी हृदयविकारावर काम करून रिव्हर्सिंग मांडलं. आता मग असं मानलं जायचं की एखादा आजार झाला तो काही बरा होत नाही, रिव्हर्स होत नाही, पण निब्बाणामध्ये अध्यात्म आणि आयुर्वेदच्या साह्याने आपण त्याच्यावर काम करून त्याला रिव्हर्स करतोय. आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्याकडे एक रुग्ण आली मायग्रेनची. काय एज होतं? साधारणपणे 37-38 पर्यंत. प्रचंड डोकं दुखतं. हप्त्यातनं 8 वेळेस त्या ताईला हप्त्यातनं 1 वेळेस त्या ताईला दवाखान्यात ॲडमिट करावं लागतं, आणि डॉक्टरने सांगून दिलं की मायग्रेन काही बरा होत नाही. त्यात तिला अजून मानसिक विकार लागला. ती म्हणायची सर मला आत्महत्या करावी अशी वाटते, कारण परमनंट बरं होत नाही हे लेबल सोबत ठेवायचं. आणि काही लोक तिला मानसिक पण समजत होते. पण ते या प्रकारे ती व्यक्ती जेव्हा माझ्यासोबत थांबली, तिने पूर्ण फॉलो केलं. आज त्या व्यक्तीला असं 16 वर्ष झाले. ती व्यक्ती शिक्षिका आहे आणि माझी नंबर 1ची साधिका आहे, जे पूर्ण काम करतात. 16 वर्षापासून ताईचं डोकं दुखलं नाही. मी तुम्हाला अजून एक सुंदर असा अनुभव सांगेल. छत्रपती संभाजीनगरला प्रॅक्टिस करत असताना अकोल्याचे एक दत्त महाराज आहेत, फेमस दत्त महाराज आहेत. त्यांचा चिरंजीव माझ्यावर राहत होता. ते सहज माझ्याकडे येऊन बसले आणि त्यांना मी सहज म्हटलं की महाराज मी बायपासवर औषध शोधलेलं आहे, आणि
3 ते 4 दिवसानंतर त्यांच्या नात्यातले अनेक साधक माझ्यासमोर आले. एकानं 90% ब्लॉक, एकाला जवळपास 70% ब्लॉक. ही गोष्ट आहे आजच्या 20 वर्षापूर्वीची. तर मी त्यांना औषध सुरू केलं हृदयविकारासाठी. त्यांना मी असं विचारलं की आपण पथ्य पाळणार का? ते म्हटले डॉक्टर आमचा तुमच्यावर विश्वास नाही, आम्ही मानतो महाराजाला. महाराज म्हटले पाण्यात उडी मारा, आम्ही उडी माराल. पण म्हटलं औषध खाणार का? म्हटले हो, मला तेच पाहिजे होतं. त्याने औषध खाल्लं. आणि आजसुद्धा तुम्ही आपल्या फेसबुकला किंवा आपल्या परवा जेव्हा माझा साम टी व्हीला शो होता ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, त्यांच्यापैकी जे मिस्टर लखोटे आहेत त्यांनी स्वतः अभिप्राय लिहिलेला आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी ज्यांना ब्लॉकेजेस होता तो ब्लॉकेजेस जाऊन आज ते स्वस्त आहेत. 16 वर्षापूर्वीचा मायग्रेन बरा झालेला आहे. आणि हे जेव्हा बरं होतं तेव्हा एक खात्री मिळते. इथे फक्त आयुर्वेद नाही आहे, आयुर्वेद, मनाचं शास्त्र आणि अध्यात्म. आणि हे जे शोधलं आहे, मी स्वतः अध्यात्मात डीप गेलो, संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानं मला कळलं की आजाराची कारणं कुठे लपलेली आहेत. बहिणाबाई चौधरी जसं म्हणतात की मन जहरी जहरी याचं न्यारे तंतर, अरे इचू साप त्याला उतारे मंतर. एक वेळ सापाचं विंचवाचं विष उतरून जाईल पण मनाचं उतरत नाही. मग कुठून चढतं हे विष? ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याला आपले लोक म्हणतो, तीच लोक आपल्या दुःखाचे कारणीभूत ठरतात. म्हणजे मला हा विषय माझ्याकडे वारंवार येतो. मी असं का होतं की मी ज्या पेशंटशी बोलायला जातो ती जवळचीच लोकांबद्दल सांगतात. लग्न संस्थेतले पती पत्नी, हे नातं एक असं आहे, मला माफ करा, या नात्यामध्ये प्रचंड संघर्ष चालू आहे. अर्थात ते होणारच, कारण 2 लोक एकत्र येतात, सासू सून, मुलगा वडील. ही मी का बोलतोय, याचा संबंध आपल्या आजाराशी. पण मग आता एकीकडे तुम्ही म्हणता की धावपळ केली की घाई केली की बीपी होतो. हो, पण आजचं जग असं आहे की घाईचंच समजा सगळं असेल. म्हणजे एखादा बाबा IT इंजिनियर आहे आणि त्याला पटापट सगळं द्यायचं, वेळेत द्यायचं, पूर्ण करून द्यायचं, कामाचा लोड आहे, तर तो घाईच करणार. एखादा पत्रकार असेल तर त्याला वेळेत बातमी द्यायची, तो घाईच करणार. म्हणजे हे इतकं फास्ट होत चाललंय. मग ह्या ज्या घाईच्या जीवनशैलीमध्ये कसं टिकायचं? मग तुम्ही जे म्हणता की घाई सोडणं शक्य नसतं बऱ्याचदा बिकॉज ऑफ जॉब आणि या सगळ्या गोष्टी. नाही, मी तुम्हाला याच्यात 2 मार्ग याचे मी तुम्हाला अनुभवाने सांगू शकेल. आज मी 5 एकरचं एक आश्रम सांभाळतो, अनेक पेशंट माझ्याकडे. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करावं लागेल, तुम्हाला लाईफ डिसिप्लिन करावं लागेल. ऑर्डिनरी माणूस एका वेळेस एक काम चांगलं करतो. एक्स्ट्रॉर्डनरी व्यक्ती अनेक कामं एका वेळेस चांगले करतो. तो कसे करू शकतो? तुम्ही मोठे मोठे कंपन्याच बघा, कंपन्यांचे तुम्ही मेन बॉस बघा, त्या प्रत्येक कामाचं तुम्हाला प्रायोरिटी करून टाईममध्ये बसवावं लागतं. आणि तुम्हाला ते डेलिगेशन त्याच्यात तुम्हाला करावं लागेल. प्रत्येक काम तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक काम तुम्ही करायला गेलात तर काहीच होणार. आता डेलिगेशन, मॅनेजमेंट आणि तुमची ती कोचिंग प्रॉपर असेल तर तुम्ही अनेक कामं करू शकतात. त्याला डिसिप्लिन लागतं. नंबर 2, तुम्ही म्हटलात की डॉक्टर घाई केल्याशिवाय तर होत नाही. मग अति घाई संकटात नाही. मग आता जे हृदयरोगाचं प्रमाण वाढतं आहे, आपण महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबईला प्रगत म्हणतोय, मग ही प्रगती काय कामाची? बरं, मग आता तुम्ही डॉक्टर इतके वर्ष प्रॅक्टिस करताय, तुम्ही प्रेक्षकांना काय टिप्स द्याल? असं जसं तुम्ही आता बीपीचं सांगितलं किंवा तुम्ही घाई करू नका तर बीपीचा परिणाम कमी होईल, हृदयरोग होऊ नये किंवा बीपी होऊ नये किंवा डायबिटीस होऊ नये, म्हणून प्रिकॉशन काय घ्यावी, काय सांगू शकाल का? अनेक प्रिकॉशन आहे. त्यापैकी पहिली गोष्ट आहे, जसं सर्वात मेन आहे की आपल्याला आपल्या स्वभावावर काम करावं लागेल. प्रत्येकाला स्वभाव ओळखावा लागेल अगोदर. नंतर एक डिसिप्लिन लाईफ आपल्याला जगावं लागेल. शरीर, मन आणि आत्मा आपण जेव्हा डिस्कस करतो, शरीरासाठी व्यायाम हा करावाच लागेल. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपण ज्या दिवशी व्यायाम केला नाही त्या दिवशी आपल्या जेवणाचा अधिकार नाही. बघा, सर्व प्रेक्षकांना आपण बोलूया की आज आपण जेवण केलं असेल 2 टाईम, काही लोकांनी आपला आंबाही खाल्ला असेल, पण मला सांगा किती जणांनी सकाळी व्यायाम केला? व्यायाम करायचा नाही आणि त्या पोटात मात्र टाकायचं. हा झालं शरीरासाठी. प्राणायाम, योग, काही गरज नाही की तुम्हाला मोठी साधनच पाहिजे, तुमची इच्छाशक्ती. त्याच्यानंतर जवळचीच माणसं किंवा हा जो संघर्ष हा कायम चालणार आहे. समोरचा व्यक्ती बदलणार नाही हे गृहीत धरून तुम्ही निरपेक्ष भावनेने स्वतःवर जर काम केलं, साधना केली, एखादा गुरु पकडला आणि तुम्ही स्वतःवर जर काम केलं, मनाला स्थिर करू शकलात, कारण मन हे स्थिर होणारी गोष्ट नाही आहे. 95% आजार सौमित्र सर सायकोसोमॅटिक आहेत. सायकोसोमॅटिकचा अर्थ असा आहे मनोकायिक, म्हणजे अगोदर तुमचं मन आजारी पडतं आणि शरीर, मग शरीर काम चालू शरीरावर आणि ओरिजिन आहे मनावर. तर आपल्याला मनासाठी थोडंसं डिसिप्लिन
आणि प्रॉपर आपण जर प्रॉपरली मॅनेज केलं, टाईम मॅनेजमेंटचा संबंध खूप पण आता तुम्ही म्हणालात की मनाशी संबंधित आजार, तर मनावर जर कंट्रोल आणला किंवा आपण शांत झालो किंवा खूप पॉझिटिव्हिटीनं आपण विचार करायला लागलो, तर हे जे डायबिटीस, BP, मायग्रेन, हे जे असे आजार आहेत हे कमी होऊ शकतं. 100% मनच सर्व गोष्टीचं मूळ कारण आहे. बरं. मी आता तुम्हाला सांगत होतो की अगोदर मनाच्या लेवलला पूर्ण बदल होतात आणि एकदम होत नाही, नंतर मन शरीरामध्ये बदल करतं आणि शरीरामध्ये आपल्याला म्हणजे आजार जे दिसत आहेत ना, आपण ज्याला आजार म्हणतोय, ते कुठेतरी मन बिघडल्याचे सिम्पटम्स आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, एखाद्या पेशंटचं मायग्रेन आहे, तो पेशंट कन्फ्यूज आहे, त्याच्या जीवनात काही घटना घडल्या आहे. कॅन्सर कुणाला होतो? कॅन्सर म्हणजे खोल दडलेली घृणा. आता त्या घृणेपर्यंत जायला पाहिजे. आता माझ्याकडे मी डिप्रेशनचं समजा काम करतो. आता डिप्रेशनचा माझ्याकडे परवा एक पेशंट आला, साधारणपणे 18 वर्ष वयाची मुलगी आहे, गेली 5 वर्षापासून परेशान आहे, शिक्षण बंद झालेलं आहे. 18 वर्षाची मुलगी? 18 वर्षाची मुलगी गेली 5 वर्ष औषध खाते. आता मी जेव्हा डीप तिला डिस्कस केलं, तर तिच्या घरामध्ये तिचं म्हणणं असं आहे की तिचे आईवडील भांडणं करतात, डोमेस्टिक व्हायलन्सची ती शिकार आहे. आता त्या व्हायलन्सकडे, त्या गोष्टीकडे तिने कसं बघावं याच्यावर तिची साधना, तिचा आजार डिपेंड आहे. आणि हे आईवडिलांना पण माहीत नाही की आमच्या भांडणामुळे मुलगी आजारी पडते. ती मुलगी जेव्हा एका पॅथीकडे औषध घ्यायला जाते, दुर्दैवाने औषधं काम करतात, फक्त मॅनेज करतात, औषधांना साईड इफेक्ट खूप आहे, औषधच आजार निर्माण करत आहेत. आता या केसमध्ये या मुलीचं मन स्ट्रॉंग करणं, डिप्रेशनमध्ये घरातलं वातावरण चांगलं करणं. मी नेहमी म्हणतो पेरेंटिंगमध्ये की बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. विशेषतः 18 वर्षापर्यंत की आईवडिलांच्या संगोपनातूनच हे आजार निर्माण होतात. मग नंतर त्या मुलाचं काम असतं, तर ज्यावेळेस अशा मुलांना मी बरं करतो, तर आईवडिलांना पण मी कोचिंग देतो. कारण आईवडीलच आहेत जे, आता एखाद्या वडिलांचा स्वभाव तापट असतो, रागीट असतो, ते मुलांना कडक बोलतात, मुलांना त्या गोष्टी आवडत नाही, घरातले संघर्ष त्यांना आवडत नाही आणि याचा खूप खोल परिणाम त्यांच्या सबकॉन्शियस मनावर होऊन ते आजारी पडतात. आता त्यात एक विषय मला सांगायचा होता की असाध्य लेबल लावून टाकले आजार कोणते आहेत. कॉमनली मायग्रेन एक आहे, बायपास अँजिओप्लास्टी एक आहे, सोरायसिस नावाचा एक आजार आहे, स्किनचा आजार आहे, त्यालाही सांगलं जातं की आजार कायमचा बरा होत नाही. नंतर आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस, एका पेशंटला 5-5, 6-6 वेळेस जुलाब होतात. पांढरं कोड आहे, वंध्यत्वाचं प्रमाण अशात खूप वाढलं आहे बघा. शुक्रजंतू कमी होणं असेल, गर्भाशयाचे प्रॉब्लेम, गर्भाशयातनं रक्त जाणं, पाणी जाणं आणि त्यामुळे गर्भाशय काढणं. त्याच्याने डायबिटीजचं प्रमाण, जे आता मी तुम्हाला सांगत होतो, डायबिटीज जरी आपण जीवनशैलीयुक्त म्हणतो, स्ट्रेस हा शब्द तुम्ही कायम लक्षात ठेवा, सर्व आजारांच्या मुळाशी स्ट्रेस आहे आणि स्ट्रेस ज्याला मॅनेज करता आला तो जिंकला या जगातनं. या टाईपचे मग तुम्ही कोणत्या आजारात बसवा, फक्त निब्बाना वेगळं कसं ठरतं. निब्बानामध्ये जेव्हा एखादा रुग्ण माझ्याकडे येतो, पहिली गोष्ट आम्ही घाई करत नाही सर. आम्ही सांगतो की सर्वांना सांगेल, मी जर यायचं असेल त्याने शांतपणे या. साधारणपणे एका दिवसाला मी किंवा माझे डॉक्टर्स दिवसाला एक पेशंट चेक करतो, त्याला काही वाचिक समजून घेतो. एकदा समजून घेतल्यानंतर त्याला वर्षभराचा प्रोग्राम देतो, त्यात तो आमच्यासोबत 10 दिवस 20 दिवस थांबतो आजाराप्रमाणे. त्याला आम्ही बेसिक गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. आमचं काम असतं त्यांनी घरी जाऊन करावं आणि मध्ये मध्ये काही समस्या उद्भवल्या त्यांनी महिन्यातनं आम्हाला येऊन भेटावं. औषधे आम्ही महिन्याच्या देतो, मग तो परदेशातला असेल, मुंबई पुण्याकडचा असेल, फक्त गरजेप्रमाणे त्यांनी यावं. बाकी सर्व प्रोसेस तो घरी करू शकतो. राहायची व्यवस्था तुम्ही प्रॉपर, राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे, जेवण बिवण सगळं पूर्ण आमच्याकडे, डाएटनुसार. एक्झॅक्टली, निब्बाना पद्धतीने आम्ही त्याला जेवण देतो. एकाला किती पेशंट तिथं ऑक्युपाय होऊ शकतो? आता आपलं नवीन आहे, आम्ही लॉकडाऊन काळामध्ये सुरुवात केली, एक 4 वर्षांनी सुरुवात केली. साधारणपणे सध्या एक 15 ते 17 पेशंटची व्यवस्था आहे आपल्याकडे. ही झाली पेशंटसाठी. आणि कोर्सेससाठी 50 ते 100 लोक एका वेळेस राहू शकतात अशी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. कोर्सेसला आजारी असलं पाहिजे असं काय नाही, कोर्सेसला ती गरज नाही. ज्याला यश पाहिजे आहे, ज्याला आनंद पाहिजे आहे, तो आजारी नाही आहे, तो कोर्सला येऊ शकतो. आणि 5 दिवस कोर्स केल्यानंतर साधारणतः तोही वर्षभर चालतो, पण सुरुवात 5 दिवसाची आहे. व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो सर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ही जी 5% लोक असतात, ज्याला आपण ग्रेट लोक म्हणतात, काय फरक असेल यांच्या विचारांमध्ये, यांच्या आचारामध्ये फरक असतो. साधारणपणे मी तुम्हाला जस्ट एक उदाहरण सांगतो की एक 30 सिम्पटम आपण घेतले तर 30 पूर्ण घेणार नाही, तर पहिले 2 सिम्पटम आपण घेऊ की ग्रेट लोक प्रोॲक्टिव्ह असतात. म्हणजे कोणत्याही वाईट गोष्टी त्यांना पहिली चांगली गोष्ट दिसते कोणत्याही ठिकाणी.
आणि निगेटिव्ह जो 95% व्यक्ती आहे तो पहिले निगेटिव्ह पहिले काढणार त्यातनं. नंतर ही लोक कधी कारणं सांगत नाही. ग्रेट लोक. त्यानंतर त्यांचं कमिटमेंट खूप पक्का असतं. दिला शब्द ते पाळतात. प्राण जाय पर वचन न जाय. आपण या 3च मुद्द्याचा अभ्यास करू. समजा उद्यापासून 3 मुद्दे तुम्ही आणि मी फॉलो करायला सुरुवात केली, आपण सुद्धा 5% ग्रुपमध्ये जाऊ शकतो. मग या 5% लोकांना ते सर्व भेटतं जे त्यांना हवं आहे. करेक्ट करेक्ट आहे. म्हणजे असं विचार. आता हे सर्व त्या कोर्समध्ये घडतं. तर आमची जी प्रोसेस आहे, गुरुकुल म्हटल्या कारणाने इथे कुठे घाई नाही आणि मुळात तुमच्या अंडर राहतो सगळा. एक्झॅक्टली लक्ष राहतं सगळं. आणि सर एक अशी प्रोसेस आहे की बऱ्याचदा डॉक्टरला आपण निवडतो, डॉक्टरला पेशंट निवडावं, पण इथे पेशंटला मी निवडतो. मला वाटलं हा पेशंट चालू शकणार नाही या मार्गावर, पैसे म्हणून आम्ही त्याला ट्रीटमेंट देत नाही. त्याच्यात ती तळमळ असावी लागते. मात्र एक निश्चितपणे सांगतो, निब्बाण आश्रमाच्या माध्यमातून आज तुमच्याशी बोलताना, जर पेशंटने प्रयत्न केला तर सर्दीपासून कॅन्सरपर्यंत त्याची अवस्था प्रॉपर असेल, त्याची तयारी असेल आणि जिद्द असेल, कारण ती माझ्या हातात नाही जिद्द आणि तयारी, तर पेशंट कायमचा बरा होतो. अशा अनेक अभिप्राय आपल्या वेबसाईटला, आपल्या यूट्यूबला. आता तुम्हाला तुमचे संपर्क करायचा असेल तर कसं करायचं? पहिली तुमची साईट वगैरे आपली वेबसाईट आहे. लोक त्याला जाऊन त्या ठिकाणी इन्क्वायरी फॉर्म भरू शकतात. इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर आहात तुम्ही? आहे सर. nibbana.in नावाची आपली साईट आहे. ती आपण क्लिक केल्यानंतर फॉर्म भरे. आमचं यूट्यूब चॅनल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये, आता ह्या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण याची लिंक देऊया. तुमच्यापैकी कोणाला जर त्यांच्याशी कन्सल्ट करायचं असेल किंवा बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. येस. याशिवाय आपले मोबाईल्स नंबर त्यामध्ये आहेत. यूट्यूब चॅनल आपलं आहे. फक्त येताना सावकाश या, कारण आपले तर घाई होत नाही. वेटिंग बऱ्याचदा, कारण आपण शांतपणे पेशंट बघतो आणि येताना विश्वासाने या. जो होईल तो आजार कायमचा बरा होईल सर, होत असेल तर. मला असं वाटतं की ही वेगळी पद्धती आहे आणि पूर्ण लक्ष देऊन तुम्ही ट्रीट करता. तर यातून बरेच आजार बरे होतील. आता मायग्रेनसारखा आजार जो असतो, एक शेवटचा प्रश्न विचारतो, मला आत्ता वाटलं म्हणून मगाशी विचारणार होतो. काही आजार मानसिक पण असू शकतात, ते सांगता येत नाही. जसं मायग्रेन, डोकं दुखतंय, खरंच दुखतंय का नाही हे कसं ओळखतो तुम्ही? माझा जेवढा अभ्यास आहे की मानसिक आजार वेगळे आहेत, डिप्रेशन, सिझोफ्रेनिया वगैरे जे आपण बरे करतो, पण रिपोर्टमध्ये येत नाही म्हणून पेशंट मानसिक आहे असं लेबल लावलं जातं. जेवढा माझा अभ्यास आहे ना, पेशंट इतक्या वर्ष नाटक करू शकत नाही. तो आजार आहेच. फक्त दुर्दैवाने जे मशीन्स आहेत, MRI डिटेक्ट करत नाही, पण पेशंटचं डोकं दुखतं सर. मात्र त्याच्या मागे जे आपण ट्रीटमेंट देतोय, औषधी वगैरे, मनाचाच भाग खूप मोठा आहे. त्याला मनावर काम करावं लागतं, स्वभावावर काम करावं लागतं. ते केलं तो पेशंट सर बाहेर निघतो त्यातून पूर्णपणे. तर मन नीट ठेवा, स्वच्छ ठेवा. आणि जर असामान्य काम करायचं असेल तर जे त्यांनी 3 मुद्दे सांगितले, कमिटमेंट, प्रोॲक्टिव्हनेस आणि पॉझिटिव्हिटी, तर खूप गोष्टी योग्य होतील. डॉक्टर, मित्रमंडळ आरोग्यामध्ये आज तुम्ही आलात आणि निब्बाणाची माहिती दिली त्याबद्दल खरंच आभार. डिस्क्रिप्शनमध्ये पत्ते दिलेलेच आहेत, तर तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू डॉक्टर. धन्यवाद. मित्रमंडळ आरोग्यम कसं वाटलं मला जरूर सांगा, कारण यातून आपण थोडेसे काही टिप्स देण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्टर त्या क्षेत्रातले अनुभवी असतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर किंवा आजारी असल्यानंतरच ज्या टिप्स आपल्याला मिळतात दवाखान्यातनं, त्या आत्ताच मिळाव्यात, म्हणजे आपलं जगणं आणखी सुसह्य होईल असं मला वाटतं. म्हणून आरोग्यम, मित्रमंडळ आरोग्यम आपण सुरू केलं आणि आता ते चांगलं बरं चाललं आहे. हा प्रतिसाद तुम्ही जो देत आहे तो खूप चांगला प्रतिसाद आहे. आम्ही अत्यंत समाधानी आहोत. असाच रिस्पॉन्स राहू दे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. धन्यवाद.